नमस्कार. गरुड भरारी न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आज 6 डिसेंबर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या भारतीय समाजातील दलित उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी, त्यांना त्याचे हक्क मिळवून देण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत केलं. त्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना आजच्या निमित्तानं उजाळा देणं आवश्यक आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक पदव्या संपादित केल्या. BA झाले, MA अर्थशास्त्रामधून झाले, बार ॲट लॉ, डिलीट, डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी पण त्यांना प्राप्त झाली. अशा अनेक पदव्या संपादित केल्यानंतर अमेरिकेच्या विद्यापीठात त्यांचं शिक्षण झालं, इंग्लंडच्या विद्यापीठात त्यांचं शिक्षण झालं. पदवी संपादित करून ते भारतामध्ये आले. ज्यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना समजलं की दलित समाजातील युवक उच्च शिक्षण घेऊन परदेशातून भारतात आलेला आहे, शाहू महाराजांना खूप आनंद झाला. ज्यावेळी शाहू महाराज मुंबईला गेले त्यावेळी बाबासाहेबांच्या परळच्या चाळीतील छोट्याशा निवासस्थानाला शाहू महाराजांनी भेट दिली. बाबासाहेबांना ते भेटले, त्यांचं अभिनंदन केलं आणि त्याला निमंत्रण दिलं की कोल्हापूरला मी अखिल भारतीय अस्पृश्य परिषद घेतोय आणि त्या परिषदेसाठी तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहावे. आणि रोकडीजवळील माणगाव या ठिकाणी पहिली अस्पृश्य परिषद राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा यथोचित सन्मान त्या परिषदेमध्ये करण्यात आला. हत्तीवरून मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची काढण्यात आली. त्यावेळी शाहू महाराजांनी सांगितलं की दलित बांधवांनो, मी जरी तुमचा राजा असलो तरी तुमचा नेता तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपातून मिळालेला आहे आणि ते तुम्हाला न्याय मिळवून देतील. त्यांचं नेतृत्व तुम्ही स्वीकारा. आणि खऱ्या अर्थानं तिथून पुढच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व या देशातील करोडो दलित बांधवांनी त्या ठिकाणी स्वीकारलं आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं संपूर्ण आयुष्य दलितांच्या प्रगतीसाठी, त्यांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी व्यतीत केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह केला. जिथं कुत्री मांजरी पाणी पितात तिथं माणसाला पाणी पिण्यासाठी, पाण्याचा स्पर्श करण्यासाठी त्या ठिकाणी अडवलं जात होतं. त्यामुळे त्याच्या विरुद्ध त्याने आवाज उठवला आणि हा लढा यशस्वी केला. नाशिकच्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह त्यांनी यशस्वी करून दाखवला. आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक पुस्तकं लिहिली. बुद्ध अँड हिज धम्म, बुद्ध आणि त्याचा धम्म हे पुस्तक लिहिलं. प्रॉब्लेम ऑफ रूटीन हे पुस्तक लिहिलं. थॉट्स ऑफ पाकिस्तान नावाचं पुस्तक लिहिलं. असे अनेक त्या ठिकाणी ग्रंथाचं त्यांनी लेखन केलं. माझी आत्मकथा हे बाबासाहेबांचं आत्मकथन सर्व समाजाला प्रेरणादायी अशा पद्धतीचं आहे. देशाची राज्यघटना देण्यासाठी मसुदा समिती स्थापन झाली आणि या मसुदा समितीच्या अध्यक्षपदी बाबासाहेब आंबेडकर यांची निवड करण्यात आली. आणि बाबासाहेबांनी जगातील विविध राज्यघटनांचा अभ्यास करून त्या राज्यघटनातील चांगली कलमं आपल्या देशाच्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट करून भारताची राज्यघटना लिहून पूर्ण केली. सुमारे 2 वर्षे 11 महिने 17 दिवस इतका प्रदीर्घ काळ भारताची राज्यघटना लिहिण्यासाठी गेला. या राज्यघटनेच्या लेखनाच्या दरम्यान अनेक अधिवेशनं होत होती, त्या ठिकाणी चर्चा होत होती. एखादा कायदा त्यामध्ये समाविष्ट करत असताना त्याच्यावर सर्व पातळी चर्चा होऊन त्याचं त्या ठिकाणी मंजुरी घेतली जात होती आणि राज्यघटना हळूहळू पूर्ण झाली. आणि आज आपल्या देशातील ही राज्यघटना ही जगाला आदर्शवत अशी लिखित स्वरूपाची सर्वात मोठी राज्यघटना म्हणून ओळखली जाते. देशात अनेक जातीचे, धर्माचे लोक राहतात, अनेक भाषा बोलणारे लोक राहतात. या सर्वांना ही राज्यघटना आपली आहे असा विश्वास बाबासाहेबांनी ही राज्यघटना लिहून भारतीय जनतेला दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. आपलं संपूर्ण आयुष्य दलित उपेक्षित समाजाच्या उत्थानासाठी, प्रगतीसाठी बाबासाहेबांनी खर्च केले. ते एक महान तत्ववेत्ते होते.
आपल्या विचाराशी ठाम असायचे. ते त्या ठिकाणी परखड वक्ते होते. उत्कृष्ट वक्ते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. त्यांच्या तोंडातून बाहेर पडणारा शब्द म्हणजे बंदुकीच्या गोळीतून बाहेर पडणाऱ्या शब्दासारखा असायचा. म्हणजे त्यांचे शब्द अत्यंत अचूक होते, अत्यंत अचूक असायचे आणि त्यामुळं पुढच्या समाजाला विश्वास निर्माण करण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळेल. एक त्या ठिकाणी झुंजार पत्रकार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. मूकनायक नावाचं त्यांनी वृत्तपत्र चालू केलं. बहिष्कृत भारत नावाचं वृत्तपत्र सुरू केलं. त्यातून लोकजागृती करण्याचं काम सुद्धा बाबासाहेबांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळेल. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करताना शेवटी इतकं सांगावं वाटतं की 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांचं महानिर्वाण झालं. त्यांचं त्या ठिकाणी अंत्ययात्रा मुंबईतून काढण्यात आली आणि चैत्यभूमी या ठिकाणी बाबासाहेबांची त्या ठिकाणी समाधी मुंबईमध्ये शिवाजी पार्कला या ठिकाणी आहे. ती समाधी सर्व भारतीय जनतेला, तमाम दलित बांधवांना आणि बंधू भगिनींना प्रेरणादायी अशा पद्धतीचे आहे. त्यांच्या आजच्या या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना माझी विनम्र अभिवादन. धन्यवाद.